नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला मराठमोळं चमचमीत मस्त असं खारं वांगं बनवून दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर चला आपण सुरुवात करूया. तर ही पाव किलो काटेरी वांगी घेतलेली आहेत मी, आणि वांगी अगदी कोवळी आहेत. मस्त अशी वांगी आहेत, बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये मसाला भरण्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे. सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं. 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका. 10-12 लसणाच्या पाकळ्या, जिरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर ह्या वांग्याचे आपण आधी काटे काढून घेऊया आणि देठ कट करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने काटे काढायचे आहेत. आणि देठ जो आहे तो अर्धा देठ आपण कट करणार आहोत. देठ वांग्याला ठेवाच, कारण देठामध्ये सगळी चव असते. झालेलं आहे आपले काटे काढून. आता हे मधोमध असे चिरून घ्यायचे आहे बघा, अशा पद्धतीने. आणि किडका आहे की नाही ते बघायचं आहे. अशा पद्धतीने वांग्याचे 4 भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा, कोवळी मस्त आहेत वांगी. तर सेम त्याच पद्धतीने आपण सगळ्या वांग्याचे काटे काढून देठ कट करून घेणार आहोत. आणि वांगी कापून घेतली की पाण्यामध्ये घालायची, जेणेकरून ती काळी पडणार नाहीत. तर अशा पद्धतीने सगळी वांगी आपली कट झालेली आहेत, बघू शकता. काही बाकीची तयारी होईपर्यंत आपल्याला वांगी पाण्यातच ठेवायची आहे. आता सगळ्यात आधी शेंगदाणे बारीक करून घेते मिक्सरला. जास्त बारीक पण करायचे नाही, तसं जाडसरच आपल्याला कूट करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता हा कूट मी एका ताटामध्ये काढून घेते. आता त्याच भांड्यामध्ये मी खोबरं घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या घालते, लसूण घालते, जिरं घालायचं आणि कोथिंबीर घालायची. आणि याच्यामध्ये पाणी न घालता याचं वाटण तयार करून घ्यायचं आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने. आता हे पण आपण ताटामध्ये काढून घेऊया शेंगदाण्याच्या कुटाबरोबरच. हे एकत्र करून घेऊया, शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्याचं वाटण. मिरची टाकताना तुम्हाला तिखट किती हवं त्या अंदाजाने तुम्ही मिरची घाला. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. हळद घालते सगळ्यात आधी, धना पावडर घालते, मीठ घालायचे चवीनुसार. नेहमीपेक्षा थोडंसं किंचित जरासं जास्त घालायचं आहे, खारं वांगं करायचं आहे म्हणून. आणि पाव चमचा तेल घालते. आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून झालेलं आहे आपलं. आता आपल्याला हा मसाला वांग्यामध्ये भरायचा आहे. दाखवते कसं भरायचं ते. पाणी निथळून घ्यायचं आहे वांग्याचं आणि
हे बघा, अशा पद्धतीने बोटाने असं दाबून वांग्यामध्ये मसाला भरायचा आहे आणि वरून असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे मसाला अगदी व्यवस्थित बसतो वांग्यामध्ये. बघा, चारी बाजूने तुम्हाला व्यवस्थित मसाला दिसतोय. तर सेम अशाच पद्धतीने सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. मस्त दाबून असा मसाला भरलेला आहे, गच्च एकदम. तर झालेला आहे मसाला भरून वांग्यामध्ये. आता आपण फोडणीला टाकूया. तर मी कुकरमध्ये बनवणार आहे वांग. तर कुकर ठेवलेला आहे गॅसवरती. कुकर गरम झाला की एक पळी तेल घालायचं. तेल गरम झालं की मोहरी घालायची. आधी मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. हिंग घालायचं आहे. आता कढीपत्ता घालूया. आता याच तेलामध्ये आपल्याला वांगी परतून घ्यायची आहेत. एक एक वांगी घालूया तेलामध्ये आणि 1 ते 2 मिनटं मस्त अशी वांगी आपल्याला परतून घ्यायची आहेत तेलामध्ये. गॅस मिडियमच ठेवायचा आहे, नाही तर फोडणी करपेल आपली. तर मस्त असं परतून झालेलं आहे. आता याच्यात जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो पण याच्यामध्ये घालायचा आहे आणि तेही आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. अगदी साधं सोपं आहे. नक्की तुम्ही बनवायचा प्रयत्न करा. आता याच्यामध्ये मी 1 वाटी पाणी घेतलं होतं आणि त्या मसाल्याच्या ताटामध्ये घातल्याने ते पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे थोडासा मसाला राहिलेला असेल तोही आपला भाजीमध्ये जातो. तर एवढं आपल्याला शिटी द्यायची म्हटल्याच्यानंतर मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे, वांगं आपलं खाली लागू नये. म्हणजे 1.5 वाटी मी पाणी घातलेलं आहे वांग्यासाठी. आता वरून कोथिंबीर घालूया. मिक्स करून घेऊया. आता झाकण लावून आपण कुकरची 1 शिटी काढून घेऊया. एकच शिटी द्यायची आहे कुकरला, जास्त गाळ होईल नाही तर. एका शिटीमध्ये परफेक्ट वांगं शिजतं. शिटी झालेली आहे आणि आपला कुकरही थंड झालेला आहे. तर बघूया आपण उघडून वांगं कसं झालेलं आहे ते. आहा, मस्त चमचमीत असं वांगं दिसतंय, बघू शकता तुम्ही. छानच दिसतंय. तर शिजलंय का बघूया वांगं. तर मस्त आपल्याला जसं हवं तसंच वांगं शिजलेलं आहे, जास्त गाळ पण झालेलं नाही आहे. तर मस्त असं खारं वांगं आपलं तयार झालेलं आहे मंडळी. बघू शकता मसालाही वांग्यामध्ये गच्च भरलेला आहे, निघालेला नाही आहे अजिबात. तर अशा पद्धतीने तुम्ही खारं वांगं नक्की बनवून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईप पण करा व्हिडिओला. आणि जर कुणी नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करा, म्हणजे व्हिडिओ टाकले की सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. आणि मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत. धन्यवाद.